तुम्ही कधी बाईकवरून केदारनाथचा प्रवास केलाय का? आम्ही केला, सांगते. पण त्या अगोदर मी एक मिनी व्लॉग सिरीज चालू करत आहे. त्यातला हा पहिलाच व्लॉग आहे आणि या व्लॉगला जर तुम्ही चांगला सपोर्ट केला तर लवकरच मी पुढचे व्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्लॉगची सुरुवात करूया आपण भव्य दिव्य अशा भगवान श्री शंकराच्या मूर्तीपासून. तर झालं असं की कल्याणला गणेशोत्सवानिमित्ताने तिसाई माता मंदिर म्हणजेच जरीमरी माता मंदिराच्या इथे श्री केदारनाथाचा भव्य दिव्य असा देखावा आयोजित केला होता आणि तिथेच आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी होऊ नये म्हणून व्यवस्था ही खूप छान केलेली होती आणि जवळच असलेलं जरीमरी माता मंदिरही तुम्हाला झूम करून दाखवून देते. तर खूप छान प्रसन्न वाटलं आम्ही जेव्हा तिथे आलो तेव्हा. आणि तिथेच 5 दिवसाचा कार्यक्रमही आयोजित केला होता, ज्यामध्ये आज नाथपंथीय संप्रदायाचा गायनांचा कार्यक्रम होता. तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आता केदारनाथचा देखावा आणि त्यानंतर गणपती बाप्पाची छान अशी सुंदर मनमोहक मूर्ती तुम्हाला दिसत असेल. तर आम्ही इथे दर्शन घेतलं, खूप छान प्रसन्न वाटलं. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की गणेश जयंती निमित्ताने ठिकठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्ती स्थापन केलेल्या दिसतात. तर त्यातील ही एक मनमोहक मूर्ती मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे केदारनाथचा देखावा पण मी बाहेरून तुम्हाला एक परत ओव्हरऑल झूम करून दाखवत आहे. थोडेसे फोटो काढून आणि नंदीचं दर्शन करून आम्ही शेजारीच असलेल्या कार्यक्रमाचा थोडासा 15 ते 20 मिनिट आनंद घेतला. त्यातली थोडीशी क्लिप शेअर करते. त्या मडी गाडीमाग बाबांचा थाट कसा आहे. 15 ते 20 मिनिट कार्यक्रमात थांबून आम्ही जरीमरी माताचं दर्शन घेतलं. आणि जरीमरी माता कोण आहेत हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. त्यामध्ये एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. रामकृष्ण हरी.